माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भास्कररावजी बेंगाळ आणि श्रीरामदादा बांगर नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश. उद्धव येणाऱ्या ठाकरे कार्यकाळात गट जिल्हा सोडून परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय माननीय राहणार आमदार नाही. नमस्कार, भाऊराव आपण पाटील पाहत आहात गोरेगावकर अजिंक्य यांच्या महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही उपस्थित ठळक आणि महत्त्वाच्या शिंदे घडामोडी. गटात माजी आमदार गणेशपूर्व भाऊराव पाटील भानखेडा गोरेगावकर यांच्या निवासस्थानी येथील सेनगाव तालुक्यातील गणेशपूर येथील काँग्रेस आणि कार्यकर्त्यांनी जाहीर उद्धव बाळासाहेब प्रवेश ठाकरे आणि भाजपच्या अर्जुनवाणी पोलीस कार्यकर्त्यांचा पाटील शिंदे शिवसेनेत. विश्वनाथ माजी वाणी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आल्या भास्कररावजी बेंगाळ, गणेशपूर या गावाने हिंगोलीचे नगराध्यक्ष पूर्णपणे श्रीरामदादा आणि बांगर, विश्वासानं सुनील पाटील गोरेगावकर प्रवेश यांच्या केलेला प्रमुख आहे. उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आले. यावेळी नगर परिषदेनंतर आता जिल्हा परिषद, येणाऱ्या जिल्हा परिषदवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर आणि भास्करराव बेंगाळ यांनी प्रसारमाध्यमांशी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले. यावेळी शिंदे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. नागरिक व तरुण मंडळ यांनी आज रोजी पक्ष प्रवेश केलेला आहे. श्रीराम दादा बांगर यांच्या हस्ते आम्ही जाहीर प्रवेश केलेला आहे शिंदे गटामध्ये. खेडा सर्कल, तालुका सेनगाव येथील भाजप कार्यकर्ते, शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. लोकांना आता विकासाच्या पाठीमागे या ठिकाणी राहायचंय आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे. ज्याप्रमाणे नगर परिषदेवर या ठिकाणी भगवा फडकला त्याप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा फडकला पाहिजे ही लोकांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ते तरुण असो, मोठे माणसं असो, यांनी सगळ्यांनी शिंदे गटावर या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आमदार संतोषराव बांगर आणि या ठिकाणी मी काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे. आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका या हिंगोली मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातून भाजप, काँग्रेस व उद्धव गट या गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. एकनाथभाई शिंदे साहेब कळंब मतदारसंघाचे भाग्यविजेते आमदार संतोषराव बांगर, भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे. त्या कळमनुरी असो, हिंगोली असो, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष दादा बांगर व या नवीन नगर परिषदचे अध्यक्ष श्रीरामजी बांगर व आमच्या समाजाचे दैवत अशोकराव नाईक, आमचे नवीन नगरसेवक चंदू लव्हाळे, त्यानंतर नगरसेवक नवीन नायक सर यांच्या उपस्थितीमध्ये गणेशपूर व भानखेडा या गावातील लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या प्रवेशासोबत जसं कळमनुरी व हिंगोली जशी शिवसेनेच्या ताब्यात आली तशी जिल्हा परिषद पण शिवसेनेच्या ताब्यात, शिंदे गटांच्या शिवसेनेच्या ताब्यात येईल असे हे संकेत मिळालेले आहेत. व यापूर्व ताकदीनं असे जशी या जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद निर्माण झालेली आहे जिल्ह्यामध्ये, त्याप्रमाणे पुढे भविष्य काळातही या कळमनुरी मतदारसंघाचे तर आमदार आहेत, त्यानंतर हिंगोली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार व शिवसेनेचे खासदार या मतदारसंघात व जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात येईल असे भविष्य काळामध्ये या पब्लिकच्या माध्यमातून दिसत आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल चालू आहे.